नागरिकांकडनं होताना पाहायला मिळतोय आणि संपूर्ण पोलिसांकडनं ही संपूर्ण पोलिसांनी सामान्य नागरिकांमध्ये ही बाचाबाची जी आहे ती सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा गेट ओढण्याचा प्रयत्न जो आहे तो काही या ठिकाणी मेळाव्याला आलेल्या या नागरिकांकडनं होताना पाहायला मिळत आहेत आणि आता संपूर्ण गेट उघडून असं आम्हाला आतमध्ये येऊन द्या अशी मागणी जी आहे ती मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांकडनं केली जाते। तुम्हाला आतमध्ये सोडलं जात नाहीये, मागणी काय? आम्हाला काय कळत नाही का सोडलं जात नाहीये, पण लोक आतमध्ये पोलिसांचं म्हणणं की आतमध्ये गर्दी खूप आहे। आता खरंच गर्दी आहे की आम्हाला पास दिलेले आहेत आणि जे पास आम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला आतमध्ये सोडायला पाहिजे आणि आता का सोडत नाही तुम्ही पण बघतात, प्रचंड गर्दी आहे आणि अशी काही व्यवस्था नाही आहे। प्रत्येक गेटवरून दुसऱ्या गेटमध्ये जायला सांगतात नुसतं। हा मराठी माणूस एवढा लांबचा प्रवास, आम्ही रायगड जिल्ह्यावरून आलोय, आम्ही 100-150 किलोमीटरचा प्रवास करून आलोय। आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांची आम्हाला आदेश ऐकायला आलो आणि त्यात आम्हाला थांबवण्यात आलं, पासेस असून पण आम्हाला थांबवण्यात आलं। आम्ही पोलीस प्रशासनाला वारंवार सांगतो की आम्हाला पासेस आम्हाला सोडण्यात यावं, अजूनही आम्हाला बाहेर थांबवण्यात आलेले पासेस असताना देखील तू सर आतमध्ये का सोडलं जात नाहीये? कारण की मोठ्या प्रमाणात आतमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आम्हाला लवकरात लवकर हात सोडावा, आज मराठी माणसांचा उद्रेक होईल नाही तर जयघोष करत हे सगळे लोक जे आहेत या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता गेटवरती लागलेला आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो अशी घोषणाबाजी करत हे सर्वच नागरिक जे आहेत ते वरळी डोमच्या या सगळ्या गेटमधनं आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, परंतु आतमधल्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि ती गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे ही आत्ताची गर्दी जी आहे ती येऊ शकत नाही। आपण या ठिकाणी पाहू शकतो की पोलीस अधिकारी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते संपूर्ण या नागरिकांशी जे आहेत ते या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागरिकांशी आता या ठिकाणी हे लोक चर्चा करतात आहेत। वरिष्ठ पोलीस आणि नागरिक यांची आता ही चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळत आहेत। नागरिकांना समजवण्याचं काम जे आहे ते या सगळ्या नागरिकांकडनं होताना पाहायला मिळतंय आणि एक मोठी ताकद जी आहे ती या ठिकाणी यांनी लावलेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि संपूर्ण मोठी पोलीस जे आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आलेले आहेत ते या ठिकाणी या नागरिकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत आणि आता पोलीस मध्यस्थी करण्याच्या भूमिकेत आहेत, परंतु नागरिक मात्र या ठिकाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आतमध्ये घुसणार आणि या मेळाव्याला उपस्थित राहणार अशी ठाम भूमिका जी आहे ती नागरिकांनी घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर अशी तोफा गर्दी झालेली आहे, प्रचंड गर्दी सध्या या ठिकाणी आहे। गेट बंद करण्यात आलेत कारण वरळी डोम पूर्णतः खचाखच भरलेला आहे, त्यामुळे बाहेरून आलेले जे लोक आहेत, जे शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, त्यांना सोडलं जात नाही, त्यामुळे प्रवेशद्वाराच्या बाहेर अशी प्रचंड गर्दी झाली आणि पोलीस देखील आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय, मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत। आम्हाला आतमध्ये जाऊ द्या अशी भूमिका त्यांची आहे, मात्र आतमध्ये देखील प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे आता ही गर्दी रोखणं पोलिसांसमोरचं प्रचंड मोठं आव्हान बनलंय। गर्दीची